तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असेल, आज आपण पाहणार आहोत द टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे प्रकार. वाक्याचे मुख्यत्वे इंग्लिश मध्ये 4 प्रकार पडतात. नंबर 1 असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानवाचक वाक्य. नंबर 2 इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. नंबर 3 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आणि नंबर 4 इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तर ही असलेली जे वाक्याचे जे 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार आपण आज पाहणार आहोत. नंबर 1 पाहूया कशा पद्धतीने तयार होतात ते. नंबर 1 असर्टिव्ह. नंबर 2 इंटरगेटिव्ह. नंबर 3 एक्सक्लेमेटरी. and number 4 imperative. तर या प्रकारचे 4 वाक्याचे प्रकार पडतात. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये 2 प्रकार पडतात. एक तर असर्टिव्ह सेंटेन्स हे अफर्मेटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह असू शकतात. म्हणजे विधानवाचक वाक्य एकतर होकारार्थी असू शकतात किंवा नकारार्थी असू शकतात. इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये 2 प्रकार पडतात. इंटरगेटिव्ह सेंटेन्स एकतर WH क्वेश्चन असेल किंवा वर्बल क्वेश्चन असेल. आणि नंबर 3 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे अशा प्रकारचा सेंटेन्स की ज्या सेंटेन्सच्या समोर एक्सक्लेम मार्क दिलेला असतो, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह एक प्रकारचं दिलेलं असतं. अशा प्रकारचं जे सेंटेन्स असतं त्या सेंटेन्सला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हटलं जातं. आणि नंबर 4 मीन्स नंबर 4 इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अशा प्रकारचं सेंटेन्स की जे सेंटेन्स कुठल्या तरी प्रकारची ऑर्डर देण्यासाठी, कुठल्या तरी प्रकारचा ऍडवाइस देण्यासाठी किंवा कुठल्या तरी प्रकारची रिक्वेस्ट करण्यासाठी वापरण्यात येणारं जे सेंटेन्स असतं त्या सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. असर्टिव्ह सेंटेन्स आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा उदाहरणार्थ वाक्य असेल शी डू हर वर्क फुल स्टॉप म्हणजे ती तिचं काम करते. हे साध्या प्रकारचे सेंटेन्स आहे, त्यामुळे या सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. किंवा दुसरं जर एखादं वाक्य असेल आय डू नॉट विश टू से एनीथिंग. अशा प्रकारचं सेंटेन्स जे आहे की या सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जाऊ शकतं. किंवा नंबर 3 या प्रकारचं सेंटेन्स असेल वी हॅव डन द जॉब. ही सेंटेन्स जी आहे या सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. त्यानंतर पाहूया आपण 2 नंबरचा इंटरगेटिव्ह सेंटेन्स. इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अशा प्रकारचं वाक्य की जे वाक्य प्रश्न दर्शवतं किंवा ज्या वाक्यातून एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो. अशा प्रकारचं जे वाक्य असतं त्याला इंटरगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असं म्हटलं जातं. जसं की समजा उदाहरणार्थ व्हॉट इज युअर जॉब म्हणजे तू काय काम करतेस. किंवा हाऊ आर यू कशी आहेस. या दोन्ही असलेल्या सेंटेन्स मध्ये एक प्रकारचं प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं हे दोन्हीही इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे. नंबर 3 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे अशा प्रकारचं वाक्य की जी उद्गारवाचक एक प्रकारचं वाक्य असतं. जसं की समजा उदाहरणार्थ व्हॉट अ नाईस कॅट. ओके. किंवा नंबर 1 नंबर 2 हाऊ ब्युटिफुल यू आर. या दोन्ही असलेल्या वाक्यामध्ये या प्रकारचं उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेम मार्क वापरलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही जे सेंटेन्स आहेत ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणून ओळखले जातात. शेवटी पाहणार आहोत आपण नंबर 4 इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अशा प्रकारचं वाक्य की ज्या वाक्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचे ऑर्डर, कुठल्या तरी प्रकारचे रिक्वेस्ट, कुठल्या तरी प्रकारचा ऍडवाइस, कुठल्या तरी प्रकारचं सजेशन किंवा अर्ज केलेलं असेल, अशा प्रकारचं सेंटेन्स असतो त्या सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. पाहूया 1-2 एक्झाम्पल. प्लीज शट द डोअर. म्हणजे इथे एक प्रकारची रिक्वेस्ट केलेली आहे, त्यामुळे हे
इम्परेटिव्ह सेंटेन्स होता. नंबर 2 डू युअर स्टडी. म्हणजे तू तुझा अभ्यास कर. इथे एक प्रकारची ऍडव्हाइस दिलेला आहे, त्यामुळे इम्परेटिव्ह सेंटेन्स होतो. नंबर 3 तिसरं वाक्य डोंट टच माय प्राइस. इथे एक प्रकारचं काय केलेलं आहे, ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे ही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे.